एक बाप्पा तुम्हाला पाहायला भेटतोय, तो पण सार्थक आटवाला स्फुटामध्ये तुम्हाला व्यंकटेश बाप्पा पाहायला भेटतो. काल्या नागावरचा गणपती बाप्पा, तो पण कृष्णरूप अवतारामध्ये पाहायला बाप्पा ज्याला बोललं जातं. हा पण यंदाचा ट्रेनिंग बाप्पा असणार आहे. स्किन टोन पाहू शकता, स्काय ब्लू टाईपमध्ये स्किन टोनवाले पहिले तुम्हाला गणपती दाखवणार. 5 फुटामध्ये तुम्हाला मस्त असं गणपती बाप्पा पाहायला, 4 फुटामध्ये बाप्पा तुम्हाला पाहायला भेटणार आहे. 20 फुटामध्ये बाप्पा बैठे व्यवस्थेमध्ये बाप्पा डबल सिंहासन बाप्पा पाहायला, आणि मुकुट पण बाप्पाचा मस्त असं सजवलंय. 2.5 फुटामध्ये बाप्पा असणार बैठे व्यवस्थेमध्ये असणार आहे. 1 फुटामध्ये बाप्पा तुम्हाला 2.5 फुटामध्ये बाप्पा पाहायला भेटणार. बैठ कौस्तुभमणी बाप्पा यंदाचा ट्रेनिंग बाप्पा, असा मुकुट सजवलेला पाहायला भेटणार आहे. असणार आहे डबल सिंहासन. तुम्हाला होऊ शकता इकडे तुम्हाला क्रॉस कैची वगैरे सजावट केलेली, तुम्हाला मॉल टाईप लाईट पाहायला भेटणार. नमस्कार मंडळी, सर्वप्रथम स्वागत आहे आपला उरणचा विरेन या चॅनलवर. आपण आलेलो आज सार्थक आर्टला व्हिजिट करायला. 2026चे सर्व ट्रेंडिंग आणि युनिक गणपती तुम्हाला पाहायला भेटणार आहेत, ते पण सार्थक आर्ट. आता तो जोह्यावरून शिफ्ट झालेला आहे इकडं या साईडला तुम्हाला पाहायला भेटणार आहे. हमरापूर साईडला अथर्व आर्ट वगैरे असणार आहे, त्याच्याच ऑपोजिटच्या साईडला असणार आहे आरवी कला केंद्र, त्याच्या ऑपोजिट पाहायला भेटणार आहे. सो चला थेट करूया व्हिडिओला सुरुवात. बोलूया गणपती बाप्पा मोरया. मंडळी वाईब पाहू शकता, मस्त असं एंट्रन्स बनवलं आहे. वर तुम्हाला मॉल टाईप लाईट पाहायला भेटणार आहे आणि समोरलाच तुम्हाला भरपूर गणपती बाप्पा पाहायला भेटणार आहे. चला आतमध्ये जाऊया आणि बघूया किती फीट गणपती बाप्पा पाहायला भेटणार आहे. पण मंडळी स्टार्ट करतो फर्स्ट ऑन गणपतीपासून. पाहू शकता तुम्ही शिवरेकर गणपती पाहायला भेटतोय. पितांबर तुम्हाला व्हाईटिशमध्ये असणार आहे आणि शेला पण सेम मॅचिंग असणार आहे. बापानाम पाहू शकता, बापानाम असं असणार आहे. हा बघा पाहू शकता तुम्ही, पूर्ण हा कलरफुल असणार आहे. कलरवाले पहिले तुम्हाला गणपती दाखवण्याचा प्रयत्न असणार आहे. हा तुम्हाला असणार आहे 2 ते 2.5 फुटामध्ये पाहायला भेटणार आहे बाप्पा शिवरेकर. नेक्स्ट वन असणार आहे 2 फुटामध्ये तुम्हाला चौरंगावरचा बाप्पा पाहायला भेटणार आहे. पेंडिंगवाला असणार आहे. पितांबर तुम्हाला व्हाईटिश असा पाहायला भेटणार आहे. चौरंगावर बसलेला असणार आहे. बालमूर्त पाहायला भेटणार आहे तुम्हाला, पाहू शकता तुम्ही. हे बघा, आणि फुल मूर्ती तुम्हाला 2 फुटामध्ये असणार आहे. ही बघा, ही अशी पाहायला भेटणार आहे. चौरंगावर बसलेला बाप्पा असणार. नेक्स्ट वन सेम असणार आहे, चौरंगावर बसलेला बाप्पा, फक्त याला पितांबर मारलेला तुम्हाला पाहायला भेटणार आहे. ड्युअल टोन टाईपमध्ये पितांबर असणार आहे. लाईट पिंक असणार आहे. किनार तुम्हाला डिझाईन पाहायला भेटणार आहे, फ्लावर्सवाली मनीवाली. आणि बाप्पानाम पाहू शकता, बाप्पानाम तुम्हाला असं पाहायला भेटणार आहे. हा बघा असं असणार आहे. फेटा पण मस्त असा सजवलेला आहे, लाईट पिंकमध्ये असणार आहे, पाहू शकता तुम्ही. आणि फुल बाप्पा तुम्हाला 2 फुटामध्ये असणार आहे. हा बघा, हा असा पाहायला भेटणार आहे, चौरंगावर बसलेला बाप्पा. नेक्स्ट वन बाप्पा तुम्हाला सेम टू सेम असणार आहे, फक्त पितांबर कलर चेंज असणार आहे. स्काय ब्लू टाईपमध्ये असणार आहे. कलर फुल तुम्हाला पाहायला भेटणार आहे. किनार ब्लूइश कलरची असणार आहे, पाहू शकता तुम्ही. आणि बाप्पानाम तुम्हाला हा बघा असा पाहायला भेटणार आहे. आणि फेटा पण पाहू शकता, 2 कलरमध्ये फेटा असणार आहे. आणि फुल बाप्पा तुम्हाला 2 फुटामध्ये पाहायला भेटणार आहे. हा बघा असा पाहायला भेटणार आहे. चौरंगावर बसलेला बाप्पा असणार आहे. हा बघा. आणि नेक्स्ट वन बाप्पा तुम्हाला पाहायला भेटणार 2.5 फुटामध्ये बाप्पा असणार आहे. बैठे व्यवस्थेमध्ये बाप्पा असणार आहे. स्किन टोन तुम्हाला बघा ग्रेइश टाईपमध्ये पाहायला भेटणार आहे. आणि पितांबर व्हाईटिश असणार आहे. आणि डायमंड पाहू शकता, हे बघा डायमंड वर्क केलेलं तुम्हाला पाहायला भेटेल. म्हणजे बाप्पानाम पाहू शकता, बाप्पानाम तुम्हाला हा बघा असा पाहायला भेटणार आहे. वर पण मुकुट मस्त असं सजवलेला बाप्पाचा पाहायला भेटणार आहे. आणि हा फुल बाप्पा तुम्हाला 2.5 फुटामध्ये असणार आहे. हा बघा, हा असा पाहायला भेटणार आहे. 2.5 फुटामध्ये बैठे व्यवस्थेमध्ये बाप्पा असणार आहे. नेक्स्ट वन असणार आहे 2 फुटामध्ये बाप्पा तुम्हाला पाहायला भेटणार आहे. हा बघा, पितांबर गोल्डन टाईपमध्ये असणार आहे. किनारला डिझाईन पाहायला भेटणार आहे. शेला पाहू शकता व्हाईटिश असणार आहे. 1 साईड लोड पाहायला भेटणार आहे तुम्हाला. हा बघा असं पाहायला भेटणार आहे. ब्रॉच मस्त असे सजवलेले पाहायला भेटणार आहे तुम्हाला, हे बघा. आणि बाप्पानाम पाहू शकता, बाप्पानाम तुम्हाला असा पाहायला भेटणार आहे. आणि मुकुट पण बाप्पाचं मस्त असं सजवलेलं पाहायला भेटणार आहे. 2 फुटामध्ये बाप्पा असणार आहे. हा बघा, हा फुल बाप्पा तुम्हाला असा पाहायला भेटणार आहे. आणि नेक्स्ट वन बाप्पा तुम्हाला 2 फुटामध्ये पाहायला भेटणार आहे. पितांबर पाहू शकता व्हाईटिश असणार आहे, त्याच्यावर किनार असणार आहे रेडिश कलर आणि गोल्डन डिझाईन पाहायला भेटणार आहे. पाहू शकता बाप्पाचा आशीर्वाद हा तुम्हाला पाहायला भेटणार आहे. ब्रॉचेस पाहू शकता, ब्रॉचेस तुम्हाला असे पाहायला भेटणार आहे. आणि बाप्पानाम पाहू शकता, बाप्पानाम तुम्हाला असं पाहायला भेटणार आहे. मुकुट पण मस्त असं बाप्पाचं सजवलेलं पाहायला भेटणार आहे. हा फुल बाप्पा तुम्हाला 2 फुटामध्ये असणार आहे. हा बघा पाहू शकता तुम्ही. म्हणेल नेक्स्ट वन बाप्पा तुम्हाला पाहायला भेटणार आहे. पितांबर पाहू शकता, स्काय ब्लू असणार आहे. ड्युअल टोन टाईपमध्ये असणार आहे. किनारला तुम्हाला मस्त अशी डिझाईन पाहायला भेटणार आहे. शेला पाहू शकता नेटमध्ये पाहायला भेटणार आहे. त्याच्यावर पण तुम्हाला मोत्यांची डिझाईन पाहायला भेटणार आहे. डायमंडवर पाहू शकता मस्त असे ब्रॉचेस मारलेले पाहायला भेटणार आहे. बाजूबंद वगैरे तुम्हाला पाहायला भेटणार आहे. आणि बाप्पानाम पाहू शकता, बाप्पानाम तुम्हाला असा पाहायला भेटणार आहे. मुकुट पण बाप्पाचं मस्त असं सजवलं आहे. मंडळी पाहू शकता, फुल बाप्पा तुम्हाला हा 2 फुटामध्ये असणार आहे. हा बघा असा पाहायला भेटणार आहे फुल बाप्पा. नेक्स्ट वन बाप्पा असणार आहे. हा पण तुम्हाला सेम मॅचिंग बाप्पा पाहायला भेटणार आहे. फक्त शेल्याचा कलर, पितांबरचा कलर चेंज केलेला पाहू शकता. जिथं ब्लूइश होता तिथं तुम्हाला व्हाईटिश कलर असणार आहे. गोल्डन डिझाईन पाहायला भेटणार आहे. पाहू शकता ब्रॉचेस पण मस्त असे मारलेले आहेत. हा बघा शेला पाहू शकता तुम्ही, कलरफुलवाला शेला असणार आहे, त्याच्यावर डिझाईन पाहायला भेटणार आहे. आणि बाप्पानाम तुम्ही पाहू शकता, बाप्पानाम तुम्हाला असा पाहायला भेटणार आहे. मुकुट पण बाप्पाचा मस्त असं सजवलेला पाहायला भेटणार आहे. आणि फुल बाप्पा तुम्हाला हा बघा, हा 2 फुटी बाप्पा असणार आहे, पाहू शकता बैठे व्यवस्थेमध्ये. पाहू शकता नेक्स्ट वन तुम्हाला 2.5 फुटामध्ये बाप्पा पाहायला भेटणार आहे. बैठे व्यवस्थेमध्ये असणार आहे. 1 साईड लोड पाहायला भेटणार आहे. आणि पितांबर पाहू शकता तुम्हाला लाईट पिंक पाहायला भेटणार आहे. किनारला तुम्हाला डिझाईन पाहायला भेटणार आहे. आणि शेला पाहू शकता व्हाईटिश कलरचा शेला असणार आहे.
आणि ब्रॉचेस पाहू शकता, मस्त असे ब्रॉचेस मारलेले तुम्हाला पाहायला भेटणार आहे. आणि बापानाम पाहू शकता, बापानाम तुम्हाला असा पाहायला भेटणार आहे. मुकुट पण बापाचं मस्त असं सजवले, ब्रॉचेस मारले मुकुटाला पण. आणि फुल बापा तुम्हाला हा बघा, हा असा पाहायला भेटणार आहे. हा बघा, हा 2.5 फुटामध्ये बापा असणार आहे. बैठी अवस्थेमध्ये बापा तुम्हाला पाहायला भेटणार आहे. हा बघा. नेक्स्ट वन बापा तुम्हाला पाहायला भेटणार आहे. हा बघा, चौरंगावर बसलेला बापा असणार आहे. पितांबर पाहू शकता, व्हाईटिश असणार आहे आणि त्यावर पिंकिश डिझाईन तुम्हाला पाहायला भेटणार आहे. ब्रॉचेस पाहू शकता, मस्त असं गल्यात दागिने वगैरे पाहायला भेटणार आहे. आणि बापानाम तुम्ही पाहू शकता, बापानाम असं असणार आहे. बापाला मस्त असं फेटा मारलेला आहे, व्हाईटिश असणार आहे. त्याच्यावर फ्लावर्स वगैरे पाहायला भेटणार आहे. मंडळी पाहू शकता, फुल बापा तुम्हाला हा 2.5 फुटामध्ये असणार आहे. चौरंगावर बसलेला बापा पाहायला भेटतो. हा बघा, पाहू शकता. नेक्स्ट वन बापा असणार आहे. डबल लोड बापा तुम्हाला पाहायला भेटणार आहे. पितांबर पाहू शकता, ग्रेश टाईप असणार आहे. सिल्वर डिझाईन पाहायला भेटणार आहे. आणि शेला पाहू शकता, नेटमध्ये पाहायला भेटणार आहे. त्याच्यावर पण तुम्हाला डिझाईन भेटणार आहे. आणि ब्रॉचेस पाहू शकता, ब्रॉचेस मस्त असे सजवले आहेत. बापाला मस्त असं सजवलं आहे. आणि बापानाम पाहू शकता, बापानाम तुम्हाला हा बघा, हा असा पाहायला भेटणार आहे. बापानाम पाहू शकता तुम्ही. मुकुट पण बापाचा मस्त असं सजवलेलं तुम्हाला पाहायला भेटणार आहे. आणि मंडळी पाहू शकता, फुल बापा तुम्हाला हा बघा, असा पाहायला भेटणार आहे. 2.5 फुटामध्ये असणार आहे. डबल लोड बापा तुम्हाला पाहायला भेटणार आहे. नेक्स्ट वन असणार आहे. 2.5 फुटामध्ये तुम्हाला लालबागचा राजा पाहायला भेटणार आहे. बॅक साईड कमान असणार आहे. आणि पाहू शकता, पितांबर तुम्हाला हा बघा, लाईट व्हायलेट कलरमध्ये पाहायला भेटणार आहे. डबमध्ये पाहायला भेटणार आहे. आणि शेला पाहू शकता तुम्हाला असा पाहायला भेटणार आहे. ब्रॉचेस पण मस्त असे मारलेले आहेत, पाहू शकता तुम्ही. आणि ब्रॉचेस पाहू शकता, बापानाम तुम्हाला हा बघा, असा पाहायला भेटणार आहे. बापानाम आणि मुकुट पण मस्त असं बापाचा सजवलेला पाहायला भेटणार आहे तुम्हाला. बघा मंडळी पाहू शकता, शिवरेकर बापा तुम्हाला पाहायला भेटणार आहे. व्हाईटिश शेला असणार आहे आणि पितांबर पण व्हाईटिश असणार आहे. बापानाम पाहू शकता, बघा मस्त असा मुकुट पण मस्त सजलेला आहे. आणि बाप्पा आता खाली काढला आहे, बिकॉज हा घेतला जाणार आहे. आणि पाहू शकता तुम्ही, हा बघा, हा तुम्हाला 2.5 फुटामध्ये बाप्पा असणार आहे. शिवरेकर बाप्पा तुम्हाला पाहायला भेटतो. मंडळी नेक्स्ट वन असणार आहे. 5 फुटामध्ये तुम्हाला मस्त असं गणपती बाप्पा पाहायला भेटणार आहे. बाप्पानाम पाहू शकता तुम्हाला असा पाहायला भेटणार आहे. मुकुट पण बाप्पाचं मस्त असं सजवलेलं पाहायला भेटणार आहे. हा बघा, पाहू शकता तुम्ही. शेला तुम्हाला हा बघा, नेटमध्ये पाहायला भेटणार आहे. रेडिश टाईपमध्ये असणार आहे. आणि त्याच्यावर गोल्ड डिझाईन पाहायला भेटणार आहे मोत्यांचे. ब्रॉचेस पाहू शकता, बापाच्या सोंडीवर पण ब्रॉच असतील. बाजूबंदला ब्रॉचेस पाहायला भेटणार आहे. कमरपट्टा असणार आहे व्हाईटिशमध्ये, त्याच्यावर गोल्डन डिझाईन असणार आहे. आणि शेला पाहू शकता, डार्क पिंकिश असणार आहे, ड्युअल टोन टाईपमध्ये असणार आहे. त्याच्यावर गोल्डन डिझाईन पाहायला भेटणार आहे. आणि सिंहासन गादी असणार आहे. आणि फुल बाप्पा तुम्हाला हा बघा, हा असा पाहायला भेटणार आहे. हा 5 फुटी बाप्पा असणार आहे, पाहू शकता तुम्ही. नेक्स्ट वन बाप्पा तुम्हाला पाहायला भेटणार आहे. 4 फुटामध्ये बाप्पा असणार आहे. पितांबर पाहू शकता, मोरपंखी टाईपमध्ये असणार आहे. ड्युअल टोन असणार आहे, पाहू शकता तुम्ही. त्याच्यावर डिझाईन असणार आहे, किनार डिझाईन पाहायला भेटणार आहे. अजून याच्यावर डायमंड वर्क करायचं बाकी आहे. डायमंड वर्क झाल्यावर काय बाप्पा वाटणार आहे. 4 फुटामध्ये बाप्पा असणार आहे. बाप्पानाम पाहू शकता, असं असणार आहे. फुल बाप्पा तुम्हाला हा बघा, असा पाहायला भेटणार आहे. 4 फूटमध्ये बाप्पा असणार आहे. अजून याला होणार आहे बाप्पा. म्हणेल नेक्स्ट वन असणार आहे. 4 फुटामध्ये बाप्पा तुम्हाला पाहायला भेटणार आहे. पितांबर पाहू शकता, पिस्ता कलर असणार आहे. ड्युअल टोन टाईपमध्ये असणार आहे. त्याच्यावर गोल्डन डिझाईन पाहायला भेटणार आहे. किनार पाहू शकता, किनारला ही डिझाईन असणार आहे मोत्यांची. आणि शेला पाहू शकता, शेला पण तुम्हाला त्याच म्हणजे ब्लॅकिश टाईपमध्ये पाहायला भेटणार आहे. लाईटमध्ये, तो पण नेटमध्ये असणार आहे. त्याच्यावर मोत्यांची डिझाईन पाहायला भेटणार आहे. ब्रॉचेस पाहू शकता तुम्हाला, असे ब्रॉचेस पाहायला भेटणार आहे. बाजूबंद वगैरे असणार आहे, हे बघा पाहू शकता तुम्ही. आणि बाप्पानाम पाहू शकता, बाप्पानाम तुम्हाला असा पाहायला भेटणार आहे. हा बघा, बाप्पाचा मुकुट पण मस्त असं सजवलं आहे. बाप्पाचा आशीर्वाद हात असणार आहे. आणि फुल बाप्पा तुम्हाला 4 फुटामध्ये बाप्पा असणार आहे. हा बघा, असा पाहायला भेटणार. मंडळी पाहू शकता, 2.5 फुटामध्ये अजून एक बाप्पा तुम्हाला पाहायला भेटणार आहे. पितांबर पाहू शकता, ड्युअल टोन टाईपमध्ये असणार आहे, पाहू शकता तुम्ही. किनारला तुम्हाला डिझाईन असणार आहे. कमरला पण डिझाईन पाहायला भेटणार. हातामध्ये शंख असणार आहे. इकडं आशीर्वाद हात पाहायला भेटतो. चेस पाहू शकता, मस्त असे ब्रॉच मारलेले पाहायला भेटणार आहे. हाताला तुम्हाला बाजूबंद पाहायला भेटणार आहे, हे बघा पाहू शकता तुम्ही. आणि बाप्पानाम पाहू शकता, बाप्पानाम तुम्हाला असा पाहायला भेटणार आहे, असं असणार आहे. मुकुट पण बाप्पाचा मस्त असं सजवलेला पाहायला भेटणार. हा बघा, असा असणार आहे. मंडळी फुल बाप्पा तुम्हाला हा बघा, असा पाहायला भेटणार आहे. हा 2.5 फुटामध्ये बाप्पा असणार आहे. नेक्स्ट वन मंडळी बाप्पा असणार आहे. हा पण तुम्हाला 2.5 फुटामध्ये बाप्पा असणार आहे, पाहू शकता. पितांबर तुम्हाला डार्क व्हायलेट कलरमध्ये पाहायला भेटणार आहे. किनारला डिझाईन असणार आहे. बाप्पाचा ब्रॉच पाहू शकता, मस्त असं ब्रॉच पाहायला भेटणार आहे. हार घातलेले पाहू शकता, बाजूबंद वगैरे असणार आहे. आणि डिझाईन पाहायला भेटणार आहे. आणि बाप्पानाम पाहू शकता तुम्हाला, बाप्पानाम असा पाहायला भेटणार आहे. आणि मुकुट पण बाप्पाचा मस्त असं सजवलेला पाहायला भेटणार आहे, हा बघा. आणि मंडळी फुल बाप्पा पाहू शकता तुम्हाला, असा असणार आहे. 2.5 फुटामध्ये बाप्पा बैठे व्यवस्थेमध्ये बाप्पा पाहायला भेटते. नेक्स्ट वन बाप्पा तुम्हाला पाहायला भेटणार आहे. पितांबर पाहू शकता, ग्रे टाईपमध्ये असणार आहे. आणि किनारला डिझाईन पाहायला भेटणार आहे तुम्हाला. बाप्पाचा आशीर्वाद हात असणार आहे, पाहू शकता. ब्रॉचेस मस्त असे गल्याला हार वगैरे पाहायला भेटणार आहे पानांचा.
आणि इकडं तुम्हाला बाजूबंद वगैरे पाहायला भेटते. हे बघा असं असणार आहे बाजूबंद. आणि पाहू शकता बाप्पाचं बाप्पानाम तुम्हाला असा पाहायला भेटणार आहे. हा बघा हा असा असणार आहे. आणि मुकुट पण बाप्पाचा मस्त असं सजवलेला पाहायला भेटणार आहे तुम्हाला. आणि मंडळी पाहू शकता फुल बाप्पा तुम्हाला हा बघा हा असं असणार आहे. 2.5 फुटामध्ये बाप्पा बैठे अवस्थेमध्ये पाहायला भेटणार आहे. हा बघा. मला तर मंडळी 4 फुटामध्ये गणपती तुम्ही पाहू शकता तुम्ही. बाप्पानाम तुम्हाला असा पाहायला भेटणार आहे. मुकुट पण बाप्पाचा मस्त असं सजवलेला पाहायला भेटणार आहे. आणि मुकुटच्या सराउंडिंग तुम्हाला मोरपंख पाहायला भेटणार आहे. शेला पाहू शकता नेटमध्ये असणार आहे. रेडिश असणार आहे आणि नेटमध्ये पाहायला भेटते. त्याच्यावर डिझाईन असणार आहे. ब्रॉचेस पाहू शकता. बाजूबंद वगैरे तुम्हाला पाहायला भेटणार आहे. हे बघा पाहू शकता तुम्ही. आणि पितांबर पाहू शकता ड्युअल टोन टाईपमध्ये असणार. ब्लॅक अँड रेड टाईपमध्ये पाहू शकता तुम्ही. आणि त्याच्यावर गोल्डन डिझाईन असणार आहे. दोन्ही साईडला तुम्हाला सिंह पाहायला भेटणार आहे. हे बघा हे असे सिंह असणार आहेत. आणि फुल बाप्पा तुम्हाला हा 4 फुटामध्ये असणार आहे. हा बघा हा असा बाप्पा पाहायला भेटतोय तुम्हाला 4 फुटामध्ये बाप्पा. डबल सिंहासन बाप्पा पाहायला भेटतोय. म्हणून नेक्स्ट वन असणार आहे 4 फुटामध्ये अजूनही बाप्पा असणार आहे. हा बघा तुम्हाला मयूर पाहायला भेटणार आहे. आणि वन साईड लोड पाहायला भेटणार आहे. पितांबर पाहू शकता ड्युअल टोन टाईपमध्ये असणार आहे. वॉयलेट डार्क वॉयलेट कलर असणार आहे. आणि शेला पाहू शकता लाईट वॉयलेट असणार आहे. किनारला तुम्हाला डिझाईन पाहायला भेटणार आहे. पाहू शकता तुम्ही. आणि ब्रॉचेस पाहू शकता. ब्रॉचेस तुम्हाला असे पाहायला भेटणार आहे. सोंडेवर पण ब्रॉच पाहायला भेटणार आहे. आणि बाप्पानाम पाहू शकता. बाप्पानाम तुम्हाला असं पाहायला भेटणार आहे. मुकुट पण बाप्पाचं मस्त असं सजवलेलं पाहायला भेटणार आहे. आणि फुल बाप्पा हा तुम्हाला 4 फुटामध्ये असणार आहे. सिंगल लोड पाहायला भेटतोय. सिंगल लोड सिंहासन बाप्पा पाहायला भेटतोय तुम्हाला. म्हणजे नेक्स्ट वन असणार आहे 4 फुटामध्ये बाप्पा तुम्हाला पाहायला भेटणार आहे. बाप्पानाम पाहू शकता. हा बघा बाप्पानाम तुम्हाला असा पाहायला भेटणार आहे. हा बघा. आणि मुकुट पण बाप्पाचा मस्त असं सजवलं आहे. सर्कल मारलेला आहे मोरपंखांचा पाहायला भेटणार आहे. आणि बाप्पाचा हार पाहू शकता. हार असा असणार आहे. आणि शेला तुम्हाला ग्रीनिश लाईट ग्रीन कलरमध्ये पाहायला भेटणार आहे. आणि नेटमध्ये असणार आहे. त्याच्यावर सर्कलवाली डिझाईन असणार आहे मोत्यांची. आणि पितांबर पाहू शकता ड्युअल टोन टाईप असणार आहे. डार्क ग्रीनमध्ये पाहायला भेटणार आहे. दोन्ही साईडला सिंह असणार आहे. अशोक स्तंभाला जसे सिंह पाहायला भेटतात तसेच असणार आहे. आणि फुल बाप्पा तुम्हाला 4 फुटामध्ये असणार आहे. हा बघा डबल सिंहासन बाप्पा याला बोललं जातं. तो पण 4 फुटामध्ये तुम्हाला पाहायला भेटणार आहे. म्हणाले नेक्स्ट पण बाप्पा तुम्हाला 4 फुटामध्ये पाहायला भेटणार आहे. मयूर सिंहासन पाहायला भेटणार आहे. हवं इकडे या साईडला मयूर पाहायला भेटणार आहे. आणि या साईडला तुम्हाला लोड पाहायला भेटणार आहे. येल्लो कलर मारलेला आहे. आणि सिंहासनाची गादी असणार आहे स्काय ब्लू टाईपमध्ये. आणि पितांबर पाहू शकता बाप्पाचा मस्त अशी कोरी पडलेली आहे पितांबराला. आणि पितांबर डार्क पिंकमध्ये असणार आहे ड्युअल टोन टाईपमध्ये. आणि पैठणी टाईपमध्ये किनार पाहायला भेटणार आहे तुम्हाला. आणि शेला पाहू शकता पिंकिश कलर असणार आहे. त्याच्यावर तुम्हाला डिझाईन पाहायला भेटणार आहे. बाप्पाचा आशीर्वाद हा तुम्हाला पाहायला भेटतो आहे. बाप्पाचे दागिने पाहू शकता. तुम्हाला दागिने असे पाहायला भेटणार आहे. बाजूबंद वगैरे असणार आहे. आणि बाप्पानाम पाहू शकता व्यंकटेशा नाम तुम्हाला पाहायला भेटणार आहे. आणि मुकुट पण बाप्पाचं मस्त असं सजवलं आहे. कानामध्ये झूल टाकलेले आहेत 2 पाहू शकता तुम्ही. आणि फुल बाप्पा तुम्हाला 4 फुटामध्ये असणार आहे. हा बघा पाहू शकता मयूर सिंहासनवाला बाप्पा पाहायला भेटतोय. तो पण 4 फुटामध्ये असणार आहे. हा बाप्पा तुम्हाला कसा वाटतं नक्की कमेंटमध्ये कळवा. काहीतरी युनिक बाप्पा तुम्हाला पाहायला भेटतोय. तो पण सार्थक आर्टवाला असणार आहे. हा बघा. मॉडेल नेक्स्ट वन असणार आहे 5 फुटामध्ये तुम्हाला गणपती बाप्पा पाहायला भेटणार आहे. यंदाचा ट्रेंडिंग बाप्पा तुम्हाला व्यंकटेशा बाप्पा पाहायला भेटतोय. आणि पितांबर पाहू शकता स्काय ब्लू डार्कमध्ये असणार आहे. आणि ड्युअल टोन टाईपमध्ये पाहायला भेटणार आहे. किनार पाहू शकता मस्त अशी किनार असणार आहे गोल्डन टाईपमध्ये. कमरपट्टा तुम्हाला पाहायला भेटतो आहे पिंकिश असणार आहे. त्याच्यावर डिझाईन असणार आहे. शेला पाहू शकता ब्लूइश कलर असणार आहे. नेटमध्ये पाहायला भेटणार आहे. त्याच्यावर पण डिझाईन असणार आहे. पाहू शकता व्यंकटेशा बोलल्यानंतर दोन्ही साईडला तुम्हाला व्यंकटेशा नाम पाहायला भेटणार आहे. आणि बाप्पाचे हार पाहू शकता. ब्रॉचेस वगैरे असणार आहे. बाप्पाला बाजूबंद वगैरे लावलेले आहे. हा बघा पाहू शकता तुम्ही. सोंडेवर पण मस्त अशी ब्रॉच मारलेली आहे. आणि बाप्पाचं नाम पाहू शकता व्यंकटेशा नाम तुम्हाला पाहायला भेटणार आहे. दोन्ही कानामध्ये झूल असणार आहे. मुकुट पण बाप्पाचं मस्त असं सजवलेलं पाहायला भेटणार आहे. आणि फुल बाप्पा तुम्हाला हा बघा हा असा असणार आहे. 5 फुटामध्ये तुम्हाला व्यंकटेशा बाप्पा पाहायला भेटतोय. तो पण सार्थक आटला. हा बघा हा असा असणार आहे फुल बाप्पा. म्हणून नेक्स्ट वन बाप्पा तुम्हाला 5 फुटामध्ये पाहायला भेटणार आहे. माऊली बाप्पा हातामध्ये हे बघा वन साईड तुम्हाला ढोलकी पाहायला भेटणार आहे. आणि पितांबर पाहू शकता व्हाईटिश असणार. त्याच्यावर ग्रीनिश कलरची डिझाईन असणार. कमरपट्टा आणि किनार पाहू शकता सेम मॅचिंग असणार आहे. गोल्डन डिझाईन पाहायला भेटणार आहे. आणि बाप्पाचा हात ढोलकीवर असणार आहे. हा बघा बाजूबंद वगैरे बाप्पाला लावलेत. आणि बाप्पाला हार वगैरे पाहू शकता हार असे असणार आहे. आणि बाप्पाचं नाम पाहू शकता विठ्ठल माऊली नाम तुम्हाला विठ्ठल नाम पाहायला भेटणार आहे. आणि मुकुट पण मस्त असं सजवलं आहे. वर तुम्हाला 2 मासे पाहायला भेटणार आहे. एका हातामध्ये शंख असणार आहे. आणि फुल बाप्पा तुम्हाला 5 फुटामध्ये असणार आहे. हा बघा हा ढोलकीवाला बाप्पा तुम्हाला पाहायला भेटतो आहे. माऊली बाप्पा ज्याला बोललं जातं. हा पण यंदाचा ट्रेनिंग बाप्पा असणार आहे 2026. मंडळी नेक्स्ट पण बाप्पा तुम्हाला पाहायला भेटणार आहे 5 फुटामध्ये. हा पण बाप्पा असणार आहे. कालिया नाग दाखवलं आहे. खाली तुम्हाला पाणी दाखवले. आणि कालिया नाग असणार आहे पंचनाग टाईपमध्ये. आणि पाहू शकता हा बघा कृष्णरूप अवतारामध्ये बाप्पा दाखवलं आहे. मस्त असा बाप्पा नाम तुम्हाला पाहायला भेटणार आहे. केस वगैरे लावलेले आहेत. आणि पिसांचा तुरा मोरपंख लावलेले आहेत. पाहू शकता मस्त असं
ब्रॉच बनवला आहे एकदम. आणि बाप्पाचा हार वगैरे पाहू शकता, काहीतरी युनिक पाहायला भेटणार आहे. बाप्पाचा हार पण तुम्हाला असा पाहायला भेटणार आहे. शेला पाहू शकता व्हाईटिश असणार आहे, त्याच्यावर गोल्डन डिझाईन पाहायला भेटते ही बघा. आणि पितांबर पाहू शकता ड्युअल टोन टाईपमध्ये आहे, ग्रेश कलरमध्ये पाहायला भेटणार आहे. कमरपट्टा पाहू शकता, कमरपट्टा असा पाहायला भेटणार आहे. आणि फुल बाप्पा तुम्हाला हा 5 फुटी असणार आहे. हा बघा, हा असा असणार आहे, पाहू शकता तुम्ही. काल्या नागावरचा गणपती बाप्पा तो पण कृष्णरूप अवतारामध्ये पाहायला भेटतोय. नेक्स्ट वन 5 फुटामध्ये तुम्हाला पाहायला भेटणार माऊली बाप्पा असणार आहे, पाहू शकता. पितांबर ग्रेइश असणार आहे ड्युअल टोन टाईपमध्ये. आणि शेला पाहू शकता, उडता शेला असणार आहे. हा बघा, हा पण ग्रेइश असणार आहे वेल्वेट टाईपमध्ये. किनार तुम्हाला व्हायलेट कलर पाहायला भेटणार, डिझाईन असणार आहे. आणि बाप्पाचे हार पाहू शकता असे असणार आहे. बाप्पाचे हात बाजूबंद पाहू शकता असे पाहायला भेटणार आहे. एक हातामध्ये शंख टाईप दिलेला आहे बघा, पाहू शकता हा बघा. आणि बाप्पाचं विठ्ठल नाम पाहू शकता, हा बघा असं असणार आहे. ब्रॉच असणार आहे सोंडेवर. आणि बाप्पाचं मुकुट पाहू शकता, मुकुट काय एक नंबर वाटतोय. वर तुम्हाला नागाचा फणा पाहायला भेटणार आहे आणि दोन्ही साईडला मासे असणार आहे, काहीतरी युनिक पाहायला भेटणार आहे. आणि शेला उडता असल्यामुळे अजून बाप्पा भारी वाटतोय. हा माऊली बाप्पा असणार आहे, 5 फुटामध्ये तुम्हाला पाहायला भेटणार आहे. हा बघा पाहू शकता, 1 फुटामध्ये पण तुम्हाला बाप्पा पाहायला भेटणार आहे. इकडे पाहू शकता राजहंस असणार आहे आणि बाल बाप्पा तुम्हाला पाहायला भेटतोय. पितांबर वगैरे मारलेला पिंक कलर असणार आहे. आणि पूर्ण बाप्पा तुम्हाला हा 1 फुटी असणार आहे राजहंस. तुम्हाला दगडूशेठ गणपती बाप्पा पण पाहायला भेटतोय, तो पण 1 फुटामध्ये असणार आहे. पूर्ण कलर केलेला पाहायला भेटणार आहे तुम्हाला. पितांबर वगैरे पाहू शकता, सोंडेवर मस्त कलाकृती असणार आहे. हा बघा, हा 1 फुटामध्ये बाप्पा असणार आहे. शिवरेकर बाप्पा पण तुम्हाला 1 ते 1.5 फुटामध्ये असणार आहे, पाहू शकता तुम्ही. पितांबर व्हाईटिश असणार आहे. शेला पण तुम्हाला व्हाईटिश पाहायला भेटणार आहे. ब्रॉचेस वगैरे मारलेले असणार आहे. बाप्पांना तुम्हाला असं पाहायला भेटणार आहे. मुकुट पण बाप्पाचा मस्त असं सजवलं आहे. आणि फुल बाप्पा तुम्हाला 1.5 फुटमध्ये असणार आहे. शिवरेकर बाप्पा पाहायला भेटतोय. त्याच्या साईडला तुम्हाला सिंपल पेंट केलेला गणपती पण तुम्हाला पाहायला भेटणार आहे. हा बघा, बाप्पानाम तुम्हाला असं पाहायला भेटणार आहे. पूर्ण बाप्पा हा पण तुम्हाला 1.5 फुटमध्ये बाप्पा असणार आहे. नेक्स्ट वन पाहू शकता, मोदक हातात घेतलेला बाप्पा मोठ्या गादीवर असणार आहे, आरूढ झालेला पाहायला भेटणार आहे. बाल बाप्पा तुम्हाला पाहायला भेटतो. बाप्पानाम पाहू शकता असं असणार आहे. आणि हातामध्ये मोठा असा मोदक पाहायला भेटतो. हा तुम्हाला 1 फुटामध्ये बाप्पा असणार आहे, पाहू शकता असा पाहायला भेटतो. नेक्स्ट वन तुम्हाला असणार आहे, हा 1.5 फुटामध्ये बाप्पा असणार आहे. साईडला उंदीर पाहायला भेटतोय, तो पण व्हाईट उंदीर असणार आहे. आणि बाप्पा साईडला बसलेत, हातामध्ये मोदक असणार आहे. बाप्पानाम पाहू शकता, बालमूर्त पाहायला भेटणार आहे. दगडावर आरूढ झालेला बाप्पा असणार आहे, 1.5 फुटामध्ये असणार आहे. पण असणार आहे 1 फुटामध्ये बाप्पा तुम्हाला पाहायला भेटते. साईडला उंदीर असणार आहे. कृष्णरूप अवतारामध्ये बाप्पा, हातामध्ये मोदक असणार आहे. मस्त असं साजिरं रूप पाहायला भेटते, बाल रूप तुम्हाला पाहायला भेटते बाप्पाचं. जनरली नेक्स्ट वन असणार आहे, हा 1.5 फुटामध्ये बाप्पा असणार आहे. स्वामींच्या अवतारामध्ये असं वाटते बाप्पा आहे, पूर्ण पेंटिंगवाला बाप्पा असणार आहे. फक्त मुकुट वगैरे मस्त सजवलं आहे, बाप्पांना पाहू शकता. आणि फुल बाप्पा तुम्हाला आरूढ झालेला बाप्पा स्वामींच्या अवतारामध्ये पाहायला भेटते. हा बघा असं असणार आहे. नेक्स्ट वन बाप्पा तुम्हाला पाहायला भेटणार आहे, 3.5 फुटामध्ये असणार आहे. कौस्तुभ मणी यंदाचा ट्रेनिंग बाप्पा हा पण असणार आहे. ग्रेइश कलर पितांबर असणार आहे. किनार तुम्हाला गोल्डन मान्यांची पाहायला भेटणार आहे. शेला पाहू शकता, नेटमध्ये असणार आहे व्हाईटिश टाईपमध्ये. आणि त्याच्यावर पण गोल मान्यांची डिझाईन असणार आहे. ब्रॉचेस पाहू शकता, मस्त असे ब्रॉचेस मारलेले आहेत. बाजूबंद वगैरे असणार आहे. हार पण टाकलेला आहे. आणि बाप्पानाम पाहू शकता, बाप्पानाम असणार आहे. आणि बॅक साईडची तुम्हाला कमान पाहायला भेटणार आहे, ती पण मोठी कमान असणार आहे. ही बघा पाहू शकता, बॅक साईडला कौस्तुभ मणी असणार आहे. आज तो कौस्तुभ मणी हिरवावाला. आणि बॅक साईडला नाव लिहिलेलं असणार. पूर्ण बाप्पा तुम्हाला 3.5 फीटमध्ये पाहायला भेटणार आहे. हा बघा, कौस्तुभ मणी बाप्पा यंदाचा ट्रेंडिंग बाप्पा हा सुद्धा असणार आहे 3.5 फीटमध्ये. नेक्स्ट वन बाप्पा असणार आहे 3.5 फूटमध्ये, हा पण तुम्हाला पाहायला भेटणार आहे. शेला पाहू शकता, व्हाईटिश असा शेला असणार आहे. आणि पितांबर ड्युअल टोन टाईपमध्ये तुम्हाला पाहायला भेटतोय, पाहू शकता तुम्ही. वन साईड लोड असणार आहे. आणि ब्रॉचेस पाहू शकता, मस्त असे ब्रॉच मारलेले आहेत. हे बघा. आणि बाप्पानाम पाहू शकता, बाप्पानाम तुम्हाला असा पाहायला भेटणार आहे. तरी पाहू शकता, हा बघा मुकुट पण मस्त असं सजवलेलं पाहायला भेटणार आहे बाप्पानाम वगैरे. आणि फुल बाप्पा तुम्हाला हा 3.5 फीटमध्ये असणार आहे. बैठ्या व्यवस्थेमध्ये बसलेला बाप्पा पाहायला भेटतोय. नेक्स्ट वन असणार आहे 3.5 फीटमध्ये, हा पण बाप्पा असणार आहे. बैठ्या व्यवस्थेमध्ये बाप्पा असणार आहे. पितांबर पाहू शकता, ड्युअल टोन टाईपमध्ये असणार आहे. स्काय ब्लू आणि थोडा ग्रेश टाईपमध्ये पाहायला भेटणार आहे. किनारला डिझाईन असणार आहे. व्हाईटिश असा शेला पाहायला भेटते. ब्रॉचेस पाहू शकता, ब्रॉचेस तुम्हाला असे पाहायला भेटणार आहे. मस्त असे ब्रॉचेस मारले, बाजूबंद वगैरे असणार आहे. आणि बाप्पानाम पाहू शकता, बाप्पानाम तुम्हाला असं पाहायला भेटणार आहे. हा बघा, हा असा असणार आहे. मुकुट पण बाप्पाचा मस्त असं सजवलं आहे. आणि फुल बाप्पा तुम्हाला हा 3.5 फीटमध्ये असणार आहे. हा बघा, हा असा बाप्पा पाहायला भेटणार आहे. नेक्स्ट वन बाप्पा तुम्हाला पाहायला भेटणार आहे 3.5 फीटमध्ये, हा पण बाप्पा असणार आहे. व्यंकटेश यंदाचा ट्रेंडिंग बाप्पा, तो पण तुम्हाला 3.5 फीटमध्ये पाहायला भेटणार आहे. आणि पाहू शकता, पितांबर रेडिश टाईपमध्ये असणार आहे. ड्युअल टोन टाईपमध्ये पाहायला भेटणार आहे. कमरेला पट्टा असणार आहे. कमरपट्टा पण पाहू शकता तुम्ही, हा व्हाईट कलरमध्ये असणार आहे. ड्युअल टोन टाईपमध्ये. किनारला डिझाईन पाहायला भेटणार आहे. शेला रेडिश असणार आहे. नेटमध्ये पाहायला भेटणार आहे. त्याच्यावर गोल्ड डिझाईन पाहायला भेटणार आहे. आणि बाप्पाचे दागिने पाहू शकता असे असणार आहे. ब्रॉचेस वगैरे मारलेत, बाजूबंद वगैरे असे असणार आहे.
आणि बाप्पा नाम पाहू शकता व्यंकटेश नाम असणार आहे. सोंडेवर पण तुम्हाला कलाकृती पाहायला भेटणार आहे आणि दोन्ही कानाला झूल पाहायला भेटणार आहे. ते बघा मुकुट पण बाप्पाचं मस्त असं सजवलं आहे. मुकुटावर तुम्हाला व्यंकटेश नाम पाहायला भेटणार आहे आणि फुल बाप्पा तुम्हाला 3.5 फूटमध्ये असणार आहे. हा बघा हा असा पाहायला भेटणार आहे. हा 3.5 फीटमध्ये असणार आहे. व्यंकटेश बाप्पा तुम्हाला पाहायला भेटतो. मॉडेल नेक्स्ट वन काहीतरी युनिक असणार आहे. स्किन टोन पाहू शकता स्काय ब्लू टाईपमध्ये स्किन टोन असणार आहे आणि बाप्पा नाम पाहू शकता. बाप्पा नाम तुम्हाला असा पाहायला भेटणार आहे आणि मुकुट पण बाप्पाचा मस्त असं सजवलं आहे. हाफ सर्कल मारला आहे मोरपंखाचा. हा पाहू शकता तुम्ही. दोन्ही हातामध्ये तुम्हाला फ्लावर्स पाहायला भेटणार आहे. हे बघा हे फ्लावर्स असणार आहे. मस्त असा कलर स्किन टोन मॅच वाटतो आहे आणि पितांबर पाहू शकता. शेला दोन्ही मॅचिंग असणार आहे. व्हाईट असणार आहे आणि त्याच्यावर डार्क स्काय ब्लूमध्ये डिझाईन पाहायला भेटणार आहे आणि भरपूर मॅच होते आणि 3.5 फीटमध्ये बाप्पा असणार आहे. हा बघा काय क्यूट वन बाप्पा वाटतो मस्त. नेक्स्ट वन असणार आहे 2.5 फीटमध्ये बाप्पा पाहायला भेटणार आहे. आता सिंहासन असणार आहे आणि बाप्पाचा पितांबर तुम्हाला ड्युअल टोन टाईपमध्ये पाहायला भेटणार आहे. ॲक्च्युली ग्रीनिश आहे डार्क ग्रीन आहे पण तुम्हाला स्काय ब्लू वाटणार आहे इथं. आणि किनार पाहू शकता तुम्हाला मोत्यांची असणार आहे. शेला पण पाहू शकता नेटमध्ये असणार आहे. शेला बहुतेक तुम्हाला हे मॅचिंग पाहायला भेटणार आहे. अनोखी म्हणजे 2026चा ट्रेंडिंग शेला वाटतं. मस्त अशी डिझाईन वगैरे असते आणि सुटेबल होतं सर्वांना. आणि बाप्पाचे हार पाहू शकता ब्रॉचेस वगैरे असणार आहे बाप्पाला आणि बाप्पा नाम तुम्हाला हा बघा असा पाहायला भेटणार आहे. मुकुट पण बाप्पाचा मस्त असं सजवलेला पाहायला भेटणार आहे. 2.5 फीटमध्ये हा बाप्पा असणार आहे. हा बघा हा असा फुल बाप्पा पाहायला भेटतोय तुम्हाला 2.5 फीटमध्ये. नेक्स्ट वन बाप्पा तुम्हाला पाहायला भेटतोय. हा बघा मयूर पाहायला भेटणार आहे. सिंहासन मयूर टाईप वाटतोय आणि इकडं पितांबर पाहू शकता डार्क पिंकिश टाईपमध्ये असणार आहे आणि गोल्डन डिझाईन पाहायला भेटणार आहे. शेला पण सेम मॅचिंग असणार आहे फक्त नेटमध्ये असणार आहे. लाईट पिंकमध्ये पाहायला भेटणार आहे. ब्रॉचेस मारलेले आहेत मस्त असे आणि बाप्पा नाम पाहू शकता. हा असा बाप्पा नाम असणार आहे. मुकुट पण बाप्पाचा मस्त असं सजवलं आहे आणि फुल बाप्पा तुम्हाला 2.5 फीटमध्ये हा बघा असा पाहायला भेटतोय. तर नेक्स्ट वन असणार आहे 2.5 फीटामध्ये पाहू शकता. हातामध्ये शंख असणार आहे आणि पितांबर पाहू शकता लाईट व्हायलेट कलर असणार आहे. ड्युअल टोन टाईपमध्ये पाहायला भेटणार आहे. किनार असणार आहे. डिझाईन पाहायला भेटणार आहे आणि शेला पाहू शकता रेडिश असणार आहे. नेटमध्ये पाहायला भेटणार आहे. त्याच्यावर पण डिझाईन असणार आहे. बाप्पाचे दागिने पाहू शकता मस्त असे दागिने मारलेले आहेत. बाप्पा नाम तुम्हाला हा बघा असा पाहायला भेटणार आहे. मुकुट पण बाप्पाचा मस्त असं सजवलं आहे आणि फुल बाप्पा तुम्हाला हा बघा हा असा असणार आहे. 2.5 फीटमध्ये हा बाप्पा पाहायला भेटतोय. हा बघा नेक्स्ट वन बाप्पा असणार आहे. हा पण तुम्हाला 2.5 फीटमध्ये असणार आहे. पाहू शकता तुम्ही. बाप्पा नाम तुम्हाला असा पाहायला भेटणार आहे आणि बाप्पाचं मुकुट पण मस्त असं सजवलेलं पाहायला भेटणार आहे. हा बघा हा असा पाहायला भेटणार आहे मुकुट आणि बाप्पाचा शेला पाहू शकता. शेला असा असणार आहे. त्याच्यावर गोल्डन आणि मण्यांची डिझाईन पाहायला भेटणार आहे आणि पितांबर तुम्ही बघू शकता गोल्डन टाईपमध्ये असणार आहे. ड्युअल टोन टाईप असणार आहे. डिझाईन त्याच्यावर कलरफुलवाली डिझाईन पाहायला भेटणार आहे. किनार पण मोत्यांची असणार आहे आणि फुल बाप्पा तुम्हाला 2.5 फीटमध्ये हा बघा असं असणार आहे. बैठ्या अवस्थेमध्ये सर्कल चौरंग असणार आहे. त्याच्यावर बसलेला बाप्पा तुम्हाला पाहायला भेटतोय तो पण तर मॉडेल नेक्स्ट वन बाप्पा तुम्हाला पाहायला भेटणार. हा पेंटिंगवाला बाप्पा असणार आहे. पाहू शकता तुम्ही. पितांबर तुम्हाला व्हाईटिश पाहायला भेटणार आहे. दोन्ही हातामध्ये फ्लावर्स असणार आहे आणि बाप्पा नाम पाहू शकता काहीतरी युनिक बाप्पा नाम तुम्हाला पाहायला भेटतं आहे आणि स्किन टोन पण चेंज आहे बाप्पाची पाहू शकता. मस्त मुकुट सजवलेला पाहायला भेटणार आहे. हा 2.5 फीटमध्ये बाप्पा असणार आहे. पाहू शकता मस्त एक नंबर वाटतं. एकदम सिम्पल बाप्पा आहे. नेक्स्ट वन असणार आहे डबल सिंहासन तुम्हाला 2.5 फीटमध्ये पाहायला भेटणार आहे. पितांबर पाहू शकता ड्युअल टोन टाईप असणार आहे. डार्क व्हायलेट कलर असणार आहे. दोन्ही साईडला सिंह पाहायला भेटणार आहे. शेला पण पाहू शकता लाईट व्हायलेटमध्ये असणार आहे. त्याच्यावर मोत्यांची डिझाईन पाहायला भेटणार आहे आणि ब्रॉचेस पाहू शकता असे असणार आहे. बाप्पा नाम तुम्हाला असं पाहायला भेटणार आहे. मुकुट पण बाप्पाचं मस्त असं सजवलं आहे. मोरपंखांनी अर्धवर्तुळाकार मारलेला आहे आणि 2.5 फीटमध्ये हा बाप्पा असणार आहे. हा बघा डबल सिंहासन बाप्पा पाहू शकता. इकडे तुम्हाला क्रॉस कैची वगैरे सजावट केलेले पाहायला भेटणार आहे. हे बघा बाप्पा नाम वगैरे पाहू शकता आणि व्हाईटिश असं शेला उडता शेला पाहायला भेटणार आहे आणि ड्युअल टोन टाईपमध्ये तुम्हाला पितांबर पाहायला भेटणार आहे आणि हा क्रॉस कैची बाप्पा तुम्हाला 2.5 फूटमध्ये असणार आहे. हे बघा अजून भरपूर गणपती झालेले आहेत. अजून काही गणपती येणार आहेत. हे बघा सजावट केलेली तुम्हाला गणपती पाहायला भेटणार आहे. हे बघा इकडं तुम्हाला डबल सिंहासन पाहायला भेटतोय तो पण 2.5 फीटमध्ये असणार आहे. इकडं नॉर्मल गणपती आहे बैठ्या अवस्थेमध्ये चौरंगावर. प्लस हा बघा भरपूर तुम्हाला व्हरायटी भरपूर भेटणार आहे इथं. सो अजून डेमो लागायचं बाकी आहे. नाही बोलून चेंज होणार आहे नंतर डेमो. बघा आणि इकडं भरपूर गणपती झालेले. हा बघा शंखावरचा बाप्पा यंदाचा ट्रेंडिंग बाप्पा तुम्हाला तो पण लवकरच पाहायला भेटणार आहे. हा बघा काय वाटतोय बाप्पा. अजून काहीतरी कलर करायचे बाकी आहेत. हे बघा ही बॅक साईड आहे. जेवढे होत्या ऑर्डर्स त्या सर्व लावलेले आहेत. हे बघा शिवरेकर तुम्हाला 2 फूटमध्ये पाहायला भेटणार आहे. हे बघा भरपूर आहेत. स्लॉट भरपूर असणार आहे आणि इकडं लालबागचा राजाव तुम्हाला पाहायला भेटणार आहे. त्याची कमान नसेल तर कमान नसलेला बाप्पा पाहायला भेटणार आहे. इकडं भरपूर बाप्पा आहे. हा बॅक साईड वर्कशॉप असणार आहे आणि मोठे पण तुम्हाला पाहायला भेटणार आहे. हा बघा मयूर सिंहासनवाला हा बाप्पा असणार आहे. हा बघा पाहू शकता तुम्ही.
इकडं पण बैठे व्यस्तवाला बाप्पा हा बघा, हा मोठा बाप्पा हा पण आहे. अजून भरपूर बाप्पा पाहायला भेटणार आहे तुम्हाला. काही येणार आहेत. हे बघा, हा पूर्ण बॅकसाईडवर तुम्हाला इकडं पाहायला भेटणार आहे. तिकडं सजवले जातात बाप्पा मंडळी. मागच्या वर्षी हा फेमस होता उडता लोट, तोच बाप्पा रेडी होणार आहे. इकडं भरपूर बाप्पा रेडी करायला घेतलेले आहेत. आणि हे बघा, इकडं पेंटिंग वगैरे चालू आहे. दादूस पेंट करतोय. हा बघा, पाहू शकता इकडं कलरिंग चालू आहे. दादूस कलरिंग करतोय. दादूस नाव काय तुझं? सुनील वारी. ओके. आणि कुठला तू? दादर. दादरचा असणार आहे. ओके. तरी किती वर्ष काम करतोस हे? 7 वर्ष. 7 वर्ष. फक्त पेंटिंग करतो का की बाकी पण काम करतो? बाकी काम करतो. बाकी पण असतो का? सजावट वगैरे असते? ओके दादूस, धन्यवाद. होऊ शकता. हा बघा, पेंटिंग चालू आहे. आता लोड वगैरे मारणं, शेला वगैरे पितांबर मारणं, ते काम चालू केलं आहे. तो मंडळी हा फिरकी असणार आहे. प्रत्येक फिरकीवर एक एक गणपती ठेवला जातो. आणि नंतर जसा पण पेंट करायचं आहे किंवा आखणी वगैरे करायची आहे तर या फिरकीवर सर्व गेम असतो. पाहू शकता, ही 4 यांची असते, 5 यांची असते, जशी तुम्ही कराल तशी असते. प्रत्येक फिरकीवर एक गणपती असतो. सो पेंटिंगला ते बरं पडतं फिरवायला आणि स्पेस पण कमी लागतो आणि अप्पर साईड असतो. सो इकडं सर्व आखणी काम चालू आहे. बहुतेक वाटतं शेडिंग वगैरे सर्व केले जातं. दादा काय चालू आहे काम? आखणी चालू आहे का शेडिंग? शेडिंग. नाव काय तुमचं? अशोक पाटील. आणि कुठले दादा? उरण. उरणचं असणार आहे. उरणमध्ये कुठं? सारडे. साडेचं असणार आहे. किती वर्ष तरी काम करत आहे? 15 वर्ष. 15 वर्ष शेडे. मग तुमचा साडेलाव कारखाना असेल ना? काय कारखान्याचं नाव? आपला हरिओम आर्ट्स. हां, हरिओम आर्ट्स. हरिओम आर्ट्स. ओके दादा, धन्यवाद दादा. मंडळी इकडं सगळी सजावट जी केली जाते, ब्रॉचेस वगैरे मारले जातात, ते इकडंच मारले जातात. हे बघा, पाहू शकता तुम्ही, फुल ऑन गणपती असणार आहे. हे बघा, 1 बाय 1 घेऊन सजावट केली जाते. इकडं ताई असणार आहे. ताई आपलं नाव काय? कस्तुरी. ओके. आणि कुठल्या ताई आपण? दादरची. दादरच्याच असणार आहे. ओके. आता हा गणपती सजवायला तरी किती टाईम लागतो एका गणपतीला अंदाजे? 15 मिनिटं लागतात. 10-15 मिनटं लागतात. ओके. किती वर्ष तरी काम करतेस ताई? हा दुसरा वर्ष. दुसरं वर्ष असणार. ओके. आणि इकडं अजून एक ताई असणार आहे. ताई तुमचं नाव काय आहे? स्वप्नाली म्हात्रे. ओके. आणि तुम्ही कुठल्या? सोनकर. सोनकरचे असणार आहे. तरी किती वर्ष काम करत आहे दागिन्याचं? ना यावर्षी पहिल्यांदा. या वर्षी पहिल्यांदाच बसल्यात. मग कसं वाटते बाप्पाचं असं अनोखं रूप बनवायला? कारण याच्याने शृंगार करूनच एक नवं रूप भेटतं बाप्पाला. तर तुम्हाला कसं वाटतंय? आवड वाटते अशी सजवायला. सजवायला आवड वाटते. पहिल्यापासून आवड आहे की कसं? ना आता पहिल्यांदाच बसलोय. पहिल्यांदाच बसला. ओके ताई, धन्यवाद. बघा मंडळी, इकडं पण असणार आहे. कलरिंग वगैरे करतात. ताई असणार आहे. ताई आपलं नाव? मनीषा सूर्यकांत. आणि कुठल्या ताई? तांबडशेत. तरी किती वर्ष काम करता? 6 वर्ष. 6 वर्ष काम करता. कंटिन्युअस हे कलर वगैरे करण्याचं इथंच असतं का? नाही, वेगवेगळी. वेगवेगळं जसं भेटेल तसं. ओके ताई, धन्यवाद. आणि पाहू शकता इकडं कृष्ण पाहायला भेटणार आहे आणि मोर असणार आहे. त्यालाच पेंटिंग करणार. अजून एक ताई असणार आहे. ताई आपलं नाव? दीपक पाटील. ओके. आणि कुठल्या ताई आपण? तांबडशेत. किती वर्ष तरी काम करता हे? 4 वर्ष. 4 वर्ष पेंटिंगचंच काम. ओके, धन्यवाद ताई. हे बघा, पाहू शकता. आणि इकडं भरपूर गणपती तुम्हाला पाहायला भेटणार. हां, ओके, धन्यवाद ताई. आणि इकडं अजून गणपती रेडी व्हायचे बाकी आहे. ते बघा, ब्लॅक पूर्ण व्हाईट पेंट वगैरे मारून नंतर. आणि इकडं पाहू शकता दादा फुल ऑन जोशमध्ये आहे. ते बघा, सागर नाव आहे काय? कंचा दादू सू? कलव्याचं असणार आहे. आणि गणपती पेंट वगैरे करतोस की सजवतो पण? नाही. मग फिनिशिंग फिनिशिंग, पेंटिंग आणि जॉईंट वगैरे करतो. ओके. किती वर्ष तरी झाली तुला काम करून? 10 वर्ष झाली. ओके दादूस, कुठला असणार? कलव्याचा तू? ओके. पाहू शकता दादूसला 10 वर्ष झाली. पूर्ण फिनिशिंग वगैरे करताना तुम्हाला पाहायला भेटणार आहे. म्हणजे जी फिनिशिंग असते किंवा मॅचिंग वगैरे करणं, काही तुटलेले वगैरे हात असतात ते जॉईंट करणं वगैरे काम करतो दादूस. पाहू शकता तुम्ही. आणि इकडं सर्व गणपती तुम्हाला अजून येणार आहे. स्लॉट पाहू शकता, वरचा पूर्ण स्लॉट भरलेला आहे. खालती काही पेंटिंग करायचे बाकी आहेत, काही पूर्ण सजावट करायचे बाकी आहेत. तर मंडळी, नेक्स्ट वन बापा तुम्हाला पाहायला भेटणार लालबागची आणबाण शान. बॅकसाईड कमान नसणार आहे, पण असा बैठ्या अवस्थेमध्ये लालबागचा राजा पाहायला भेटतो तुम्हाला. बापानाम पाहू शकता, मुकुट पण मस्त असं बापाचं सजवलं आहे. आणि शेला पाहू शकता, व्हाईटिश असणार आहे. नेटमध्ये पाहायला भेटणार आहे. डिझाईन असणार आहे मण्यांची. आणि इकडं ब्रॉचेस वगैरे असणार आहे. पितांबर पाहू शकता, लाईट पिंकिशमध्ये असणार आहे. ड्युअल टोन टाईप पाहायला भेटणार आहे. आणि गदा असणार आहे. आणि दोन्ही साईडला लोड पाहायला भेटणार आहे. आणि फुल बापा तुम्हाला हा बघा, हा 4 फुटामध्ये बापा असणार आहे. लालबागचा राजा पाहायला भेटतोय तुम्हाला. तर नेक्स्ट वन बापा तुम्हाला पाहायला भेटणार आहे. बापानाम पाहू शकता, हा पण 4 फुटी बापा असणार आहे. बापानाम तुम्हाला असा पाहायला भेटणार. आणि सोंडेवर मस्त असे दागिने मारलेत. बापाचं हार पाहू शकता, हार तुम्हाला असं असणार आहे. ब्रॉचेस वगैरे मारले. शेला पाहू शकता,
ब्लूइश कलर शेला असणार आहे, गोल्डन डिझाईन असणार आहे आणि पितांबर पाहू शकता व्हाईटिश टाईप असणार आहे, त्याच्यावर ब्लूइश डिझाईन पाहायला भेटणार, किनार असणार आहे तुम्हाला गोल्डनमध्ये आणि फुल बापा तुम्हाला 4 फूटमध्ये हा असा पाहायला भेटणार आहे बापा, बैठे व्यवस्थेमध्ये असणार आहे. नेक्स्ट वन असणार आहे 4 ते 4.5 फीटमध्ये बापा तुम्हाला पाहायला भेटणार, पितांबर व्हाईटिश असणार आहे आणि स्किन टोन पाहू शकता काहीतरी युनिक पाहायला भेटणार आहे आणि बापानाम तुम्हाला हा बघा असा बापानाम पाहायला भेटणार आहे. मुकुट पण मस्त असं कलर केलेला आहे, पूर्ण कलरफुल बाप्पा असणार आहे, चौरंगावर बसलेला बाप्पा, तो पण 4.5 ते 5 फीटमध्ये पाहायला भेटणार आहे तुम्हाला. तर फायनली मंडळी व्हिडिओ झालेली आहे. ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये कळवा आणि व्हिडिओ आवडली असेल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अजून एका नवीन कला केंद्रामध्ये व्हिडिओसोबत. चला बाय बाय.